सद्गुरु काळाचा नियंता ना तरी संकटी सोडविता. तो काळातून सोडवतो आणि संकटातून सुद्धा सोडवतो. ही तो भाविकाची माता परम स्नेहाळू. तो कसा संकटातून सोडवतो ऐका. एक महिला साधक जय जय रघुवीर समर्थ विठ्ठल कसा काळातून सोडवतो मला सांगा. आपण आज आहोत उद्या आहोत काय समज कोई पता नाही हम कल है. पण किती बेफिकीर जीवन जगतोय आपण. तळमळ नाही, कळकळ नाही, पार होण्याची इच्छा नाही. ही ते जी साधक 5-6 वर्ष सत्संग ऐकत येते ती महिला मिसेस माळी म्हणजे श्रीमान माळी सरांची पत्नी. अनेक वेळा घरी यायची. सत्संग संपला, काका नानांच्या तालाय तुम्ही या, काका नानांच्या तालाय तुम्ही या. म्हटलं ठीक आहे जाऊ. म्हटलं भेटू कधी. त्या दिवशी झाली त्या दिवशी बस त्याच्या 2 दिवसात त्या महिलेचा अंत साधी घेतो. परंतु ऐकाची की तिने ज्या दिवशी अंतकाळ व्हायचा त्या दिवशी दुपारी 2:10 कमी असताना काही साधक माझ्यापाशी बसले होते. त्यांनी पाहिले तिथे त्या सिंटॅक्सला टिकून मी होतो. पुन्हा आत गेलो. आत गॅसची टाकी होती तिथं टेकून बसलो होतो. त्या महिलेनं हिरवा चुडा, हिरवी साडी, हिरवे ब्लाउज वस्त्र, केस सोडलेले आणि आले कुंकवाचा मळवट भरलेला आणि म्हणले मी चलते बरं का. तेव्हा त्या आजारामुळं सांगलीच्या ऍडमिट होत्या. मी चलते बरं का. तर जसा पाहुणचारात कोणी हो म्हणतो तसा मान हल्ली आमची. आणि मान हल्ली तेवढ्यात थोडासा दिवसा डुलका लागतो एकदम उघडलं की हे काय. लगेच त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. त्याला फोन केला आणि रडू नका सांभाळा स्वतः. लगेच एका क्षणामध्ये निरोप संपतो. आयुष गेली. अरे पुन्हा पाहतो आपण त्या रांगोळीवर ओंकार छाप उठलेला आहे. काय आहे मोक्ष. म्हणजे हे उदाहरण का द्यायचं तर आपला विश्वास कमजोर आहे, पांगळा आहे, त्याला पुष्ट करायचं आहे. म्हणून चातुर्मास काय देतोय हे स्वतः जमावून पाहिजे आपण. म्हणून तो काळाचा नियंता ना तरी संकटी सोडविता, ना तरी तो संकटी सोडविता. स्वरूपानंदांची एक शिष्या अंतरंग शिष्या होती आणि ती शिष्या आज कंटाळा आला असेल ठीक आहे मान्य आहे. परंतु हा शेवटचा आज मुजरे की रात आखरी बस. इसके बाद हम मिलते नहीं, किसी को नहीं मिलते. बस कुणाला फोन नाही, कुणी बात भी नहीं करते किसी से. वो सामने आहे तो हम देखते भी नहीं. का तर आपल्या स्मृती पटलावर याचा आणि त्याचा संबंध नारायण. संबंध विच्छेद ही शुद्ध चैतन्याची स्थिती आहे. जसं झोपल्यानंतर बंगला आहे का, झोपडी आहे का, पत्नी आहे का, पुरुष आहे का, स्त्री आहे, आपला संबंध आहे का नाही. तसंच चातुर्मासाची स्थिती आहे. 10 मिनिटं सांगतो चातुर्मास नंतर आणि गुरूंचे आशीर्वाद घेऊन प्रस्थान करूया. का बरं. आजच कुठल्या तरी मी काल एका महिलाला अरे ती कशी असो परंतु ती माझी आहे. बस कशी असो ती माझी आहे. मगाशी सेवा केली माझं. एकाने सांगितलं की म्हटले बापू. मी म्हटलं अरे ती येणार आहे का कार्यक्रमाला, तिला बोलवा. तर ते म्हटले की नाही का तिच्या उद्या सवास नाही. म्हटले अरे अमावस्या पौर्णिमेला कधी कुणाचं अन्न खाऊ नये, कुणाला घालू नये. सवाशीन घालते काय होईल. शास्त्रानंतर पिशाची योनीला जाईल, भूत योनीला जाईल. अमावस्या पौर्णिमेला सवाशीन घालू नये. नारायण काय सांगत होतो. त्याच्या आधी
स्वामी स्वरूपानंदांचे अंतरंग शिष्य नारायण. विसरायला लागलोय आम्ही. सूर्य अस्ताला चालला का नाही की काय होतं, तसं आम्ही चातुर्मासाला चाललोय असं समजा. बस नारायण कसा मस्त पंछी बघा, एकदम कुठेही पडतो, झाडाखाली 4 महिने कुठं काय काय विचारा. कधी हे समोर बसले, मला हे दे, मला दूध दे, मला ते दे, मला जेवाय वाढ, मला पाणी दे, मला नाही. नारायण वार्तालाप बी नसते आमची. मागच्या चातुर्मासाची घटना सांगतो. ते मच्छरदाणी सोडता सोडता ते घरात आले आणि ते म्हटले की मच्छरदाणी सोडते मी, थांबा म्हटले. म्हणून तिकडून ते धागा काढलाय मच्छरदाणीचा आणि धागा तो एकमेकाला असा जोडतेत ना, ते मच्छरदाणी तसा जोडताना तो धाग्यात धागा लागताना हाताला हात लागला तर केवढ्याचा काका आरडला की त्याला फक्त हाताला हात लागला तर आरडला असा की बस. स्वामी स्वरूपानंदांची ती अंतरंग शिष्या. दीक्षा घेऊन 2च वर्ष झालेली. पती दीक्षा घेत नव्हता, परंतु पतीनं पत्नीला परमार्थ करायसाठी मुक्त केलं होतं. तू मला विक्षेप करायचं नाही, तुला करायचं ते कर. रामनवमीचा दिवस. गुरु पहाटे स्वप्नात आणि दाखवतेत काय की तुझा पती जीप मध्ये बसलाय. जीप अशी कोरडत कुठून त्या खाईतून, रत्नागिरीच्या खाईतून खाली गेली आणि तिथे सगळ्या शितळ्या झालेल्या आहेत आणि तू वरूनच फक्त रडते. असं स्वप्न हिला पडले. हिने आपलं उठलं की पतीला सांगितलं, म्हटले असलं मला स्वप्न पडले. म्हटले ह्या तुम्हाला असली स्वप्न पडायची, देव भोळी ना तुम्ही, दुसरा धंदा येते का तुम्हाला? बस ठीक आहे. अरे माझे गुरु स्वप्नात आले, ती रडायला लागली, स्वयंपाक करते, मुसमुसते, सांगू कशी याला, अरे स्वप्न आहे माझं, पहाटेच आहे, ब्रह्ममूर्तीच आहे. बस नेग्लेक्ट केलं आणि हा गेला. गुरु साक्षात परब्रह्म, ना तरी तो काळाचा नियंता, ना तरी तो संकटी सोडविता. अरे तू विश्वास केला, तुला फळं मिळतील का? गाव फळं खाईल, परंतु विश्वास नाही. म्हणून ज्यांनी फळं खाल्ले त्याला विचारावं. मुक्याला विचारावं गुळ कसा आहे का नाही? मुक्याला विचारलं गुळ कसा आहे तर काय करतात? आपली मान धरून तोंडात ठसल, खाऊन बघ म्हणे. तोंडाला मला सांगता येत नाही की गूंगे को यदि बोल दिया जाए गुड़ कैसा है तो हमारी गर्दन पकडकर मुंह में ठोस देगा. मला सांगा, हिंदी भाषे इथं मुंबईवरून सत्संग ऐकायला आलेले आहे की नाही? म्हणून आपण काय पुसेगावचं स्टँड झाडून आणून बसवायचं का? या सत्संग ऐका. अरे तेथे लागते भाग्य. तुकोबाराय म्हणते भगवंत वाणी, भगवंताच्या दारात बसणं, भगवंताच्या दारामध्ये आपण स्थिरावणं, हे त्यासाठी भाग्य लागतं. भाग्यविन नघडे परमार्थ. फक्त ते भाग्य आपल्याला दिसत नाही. का बरं? आपल्याला समोर दिसते ते दृश्य आणि ते भाग्य आपल्या ज्ञानदृष्टीनं पाहायचं असतं. ही व्यक्ती दुसऱ्या दिवशी प्रवासाला पडली बाहेर, पत्नीला काय सांगितलं नाही आणि खाली गेल्यानंतर त्याने ते चिपळूणकडे फोन केला. म्हटले मी अशा कार्यासाठी म्हटले तिकडे चाललोय, मित्र आहेत आम्ही 5-6. दैवयोग पहा, गुरुकृपा पहा, किंवा गुरुचं रक्षण करण्याची दयाळू वृत्ती पहा. जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तो चितात गोळ गावा देवते तेच जाणार. मेलो तरी जितो असे आम्ही. म्हटले आम्ही तुम्ही मेलो असं समजू नका, म्हणजे ध्येय ठेवलाय असं समजू नका. पहा आमच्या जवळ येऊन, उगीच गोंधवलेला गर्दी आहे का? साधूला कधी विचारू नाही, हाय का बरं, ठीक आहे का, पुरं बाळ काय का? अरे तो देहात नरकात आणतोस पुन्हा. तो तुला बाहेर काढायसाठी तुझ्याशी संबंध जोडतोय आणि हा कुठे ओढून आणतोय. कधीही विचारू नये साधूला देहाची भाषा. साधूच सांगतो देह बुद्धी दे आपण बुद्धी करावी, विवेक गुणी आपली पालटावी. तो तुला नरकातून काढतो, तू त्याला अलीकडे ओढतो. स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्याची काय झाली, वरून ते जी स्टेपनी ठेवतात की नाही गाडीवर, ती स्टेपनी पायावर पडली, पाय फ्रॅक्चर झाला, महाराज ऍडमिट झाले.
डॉक्टरच्या. हे म्हटले की तू राहू द्या, आम्ही 5-6 जण जातो करून येतो. तीच गाडी संध्याकाळी जसं स्वप्नात दिसलं तसंच शितड्या आपण बाजूला पडली आणि हा ऍडमिट. पत्नी रडत त्या ऍक्सिडेंट कडं, हिला माहित नाही पती ऍडमिट आहे. जय जय रघुवीर. मला तुम्ही सांगा, जिचं कुंकू वाचवलंय ती किती रडत बसली असेल गुरुच्या दारात. ह्याला काय करणार? हा निगुरा होता. सुनले चतुर सुजान निगुरा निगुरा होता खूब करे संसार का धंधा, खूब करे संसार का धंधा, ले चतुर सुजान निगुरे नहीं रहेगा. जय जय. वेळ कमी तुमच्या अंगात यायला लागले. उपयोग आहे का काय? म्हातारपणात म्हणतो मंत्र दीक्षा घ्यायची, उपयोग आहे का काय? समर्थ म्हटले, गुरु नानकांनी सुद्धा सांगितलं, मन माया में फद रह्यो निकसत नाही न जिंद. जो मन मायातून निघायला मागत नाही त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका. आपलं साधन करा, पार व्हा, बस. का? स्वामी रामसुदास महाराजांना एका शिष्याने येऊन विचारलं की मी जगाची सेवा करायची इच्छा आहे आणि माझ्याकडे वक्तृत्व फार म्हटले श्रेष्ठ आहे, तर मी वक्तृत्वाला सेवा करू का लोकांची? स्वामीजींनी फार सुंदर उत्तर दिलं. स्वामीजी म्हटले की हे बघ, वरचं कुत्र भुकते म्हणून खालचं भुकते, खालचं भुकते म्हणून त्याच्या खालचं भुकते, म्हणून त्याच्या खालचं भुकते. आणि म्हटले एक जे भुकत नाही त्याला सगळी पुन्हा भुकायला लागले. ते होतं धनगराचं पुत्र. धनगराला जाऊन विचारलं, म्हटले कारवानी नाही पळलं का, भुकत नाही? ते म्हटले कारवानीच आहे. मग भुकत कसं नाही? म्हटले त्याचं मौन आहे. स्वामीजी म्हटले, अरे म्हटले दुसऱ्याला उपदेश करून त्याच्यामध्ये बदल होत नाही, तर आपण जगून दाखवायचे आणि त्याला प्रेम करून दाखवायचे. शिकवण द्यायची नाही, त्याला प्रेम द्यायचे, त्याला शांती द्यायचे, त्याला परोपकार करायचे आणि त्याच्या जखमा आपण पुसून काढायचे. म्हणून तुमची उठायची इच्छा नाही, माझी इच्छा उठायची इच्छा नाही, पण तरी सुद्धा येणं आणि जाणं हा मृत्यू लोकांचा नियम आहे. म्हणून जायचंय तर कसं जायचंय, यायचंय तर कसं यायचंय. यायचंय तर फक्त यासाठी, घेईन गर्भवास कशासाठी, तुझा दास होईन. तुकोबारा म्हणले, सुखे घालावे आम्हास. आईच्या गर्भात कशाला आम्हाला घाल, तर तुझा दास व्हायला, तुझी सेवा करायला आम्हाला जन्माला घाल. बाकी आम्ही यायला इथं मृत्यू लोकात तयार नाही. आणि आम्ही स्मरण करावं का तू स्मरण द्यावं, हे प्रभू तू ठरव. ती पत्नी रडायला लागले आणि पुन्हा मग पतीला भेटायला गेली. स्वामी स्वरूपानंदांच्या त्या शिष्या त्या पतीला भेटायला गेल्या. ही दारात उभी पत्नी, तुम्हाला घटित घटनेचं सांगतोय व्यासपीठावरून. झूठ बोलने से पाप नाश हो जाता है, पुण्य नाश हो जाता है. ही पत्नी दारात उभी, ह्यांचा पाय वर नारायण, वजन लावून वगैरे ते असते की तसं ते, हे पाय वर. पत्नी गेली आणि ह्याने तिथेच नमस्कार दिला घातला दारात. पत्नीला नमस्कार. ती स्वतः लिहिते, म्हणले पत्नीने मला नमस्कार घातला आणि मी गलबरून गेले, मी नमस्कार करू का काय, मी गेले आणि ओरावर पडले की प्रभूंनी माझं कुंकू वाचवलंय, नाहीतर मी वैधव्य स्वीकारलं असतं. मला इथं पर्व उत्सव या समारंभात कोणी हाक मारली नसती. पर्व आणि उत्सवाच्या समारंभात कोणी हाक मारली नसती. म्हणून तुम्ही सुद्धा वैधव्य पत्करलंय का नाही, तुमची कुठेतरी रक्षण केलंय, म्हणून तुम्ही इथे हाक मारली तर सत्संगाला पोहोचलाय. जय जय. ह्या छायेखाली येण्यासाठी जसं सुवासनीचा कुंकू लावण्यासाठी पती जिवंत असावा लागतो, तसं तुमचं पुण्य आणि तुमचा सद्गुरू, तुमचा पूर्वजांचं सुद्धा काहीतरी कृपा जिवंत असावी लागते. म्हणून इथं याला मिळतं. त्रिवार सत्य आहे.
म्हणून सद्गुरु काळाचा नियंता सद्गुरु नाथ संकटी सोडता की तो भाविकाची माता परम स्नेहाळू, तो कोणासाठी आई सुद्धा होतो. किती किती सांगू, उदाहरण ढिगभर आहे. तुमची श्रद्धापक्व झाली की उदाहरण बंद झाले, सत्संग बंद झाला. कुठपर्यंत श्रवण करायचंय? कुठेपर्यंत श्रवण कुठेपर्यंत करायचं? तर माऊली सांगते देहाचा कान झाला की श्रवण बंद करायचं. देहाचा, अरे वा, श्रवण कुठेपर्यंत करायचं? ऐकायचं कुठेपर्यंत? तर आता कानानं ऐकतोय, हृदयानं ऐकतोय, बुद्धीनं ऐकतोय, मनानं ऐकतोय, फलानं ऐकतोय, ह्यानं ऐकतोय, त्यानं ऐकतोय. म्हटले देहाचा कान झाला की श्रवण बंद होतं, करावं लागत नाही. म्हणून सत्संग दुसरा कुठला उपाय नाही. सत्संगामध्ये सांगितले मागच्या वेळेस की साक्षात देव बनवण्याची ताकद आहे, बाकी कशात बी नाही, जपात नाही, साधनेत नाही. म्हणून महाराजांना स्वामी स्वरूपानंदांना विचारलं, म्हटले साधना म्हणजे काय? म्हटले माया आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि प्रकृती ह्याच्यामधलं म्हटले अंतर कमी करण्याचं म्हणजे साधना. आपल्या मायेचा किवाडा बंद करणे म्हणजे साधना. आणि हे जर तुला जमत असेल तर बस ऐसा सद्गुरू पूर्णपणे त्याने भेदाची कळाच नाही. असा जर तुला सद्गुरू कोणी भेटला तर समज की तुझं सगळं त्यानं घेतलं. मग अशा सद्गुरा देहाविन लोटांगणी जावे तया पडोसी, देहाविन लोटांगण जावे. ऐकणे, आई लोटांगण घेते की नाही मुलाच्या लग्नात? का बरं घेते? की जिवे लिंबलोन उतरीन, की देवराया हे चुकणार आहे, आतापर्यंत मी सांभाळ, इथून पुढे तू सांभाळ, म्हणून लोटांगण घेते. जय जय. मारुतीच्या देवळात जाऊन त्याला म्हणते ती स्वीट दोरा घाल, फलाना घालते, 5 मणी हो. का बरं? तर मारुतरायांच्या तोंडाकडे बघ आणि आपलं ब्रह्मचर्य सांभाळून संततीला जन्म दे. काय श्रीवंडाला म्हणते, नवरा श्रीवंडाला गेलाय, घोड्यावरून पडला. म्हटले कुठे आहे? तर म्हटले भुजबळांच्याच आहे. नारायण अनन्य चिंतयंतो माम ये जनापुरी भाषेत तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमवाम्यम. आणि जो माझा अनन्य भावानं चिंतन करतो त्याच्या उदरनिर्वाहाची चिंता मी करतो. शास्त्रों में यहां तक वर्णन आया है कि जो त्रिकाल संध्या करता है उसको अपने उदर भरने की चिंता नहीं करनी चाहिए. पण होती वो भल्याने परमार्थी भरावे, तरीच सार्थक करावे. कोणाचे? या शरीराचं. का बरं शरीराचं सार्थक करावे? तर महाराज म्हटले की शरीर तुमच्या बरोबर आलेलं आहे. हे शरीर तुमच्या बरोबर आलेलं आहे आणि तुमच्या बरोबर जे येतं त्याचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. नारायण, तुम्ही त्याचं रक्षण करा, कारण तो तुमच्या सानिध्यात आलेला आहे. तो तुमच्या सानिध्यात आलेला आहे. तुम्ही त्याच्या सानिध्यात जाऊ नका. काय सत्य वाटेल का तुम्हाला? काय हे वेदांतिक भाषा आहे महाराजांची. महाराजांची वेदांत आहे आणि वेदांत बसू शकत नाही मृत्यू लोक. भल्याने परमार्थी भरावे. काय होतं परमार्थी भरल्यानं? काय होतं? पूर्वजांचा उद्धारावे हरिभक्ती करून. पूर्वजांचा उद्धार होतो हरिभक्ती करून. कसा काय उद्धार होतो? अरे साक्षात शिवजी उमाला सांगते की जो कोणी माझं या मंत्राचं पुरस्करण करेल त्याला अकाल मृत्यूपासून मी वाचवतो. ओम ब्रह्मगमी जामहे सुरदिं मुष्टिवर्धनम त्याचं मी रक्षण करतो म्हणते. कसं रक्षण करतो? 1835 साली ज्या साध्वीनं समाधी घेतली पती बरोबर इथं, सती गेली इथं सेवागिरी महाराजांच्या मंदिराच्या समोर, पहाटे दृश्य जाऊन कुणाला खरं वाटत नव्हतं की हे उगीच काहीतरी म्हटले. इथे दगड मांडलेत पूर्वी मध्ये. लोक किती वेळा म्हणायचे काढून टाका, हे काढून टाका, हे काढून टाका. कोण? नास्तिक बुद्धीचे. मी मागे सांगितलं करणार, नास्तिक कोणाला म्हणायचं? ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. देवाच्या ठिकाणी देव आहेच की. हे बुडबुडे येते आणि जाते. ते म्हटले समाधी काढून टाका, काढून टाका. समाधी कोणी काढून टाकली नाही, परंतु आता परवा दिवशी ट्रकनं उडवलं आणि पाहतेत काय, सगळं गाव बघायला आले. त्याच्यामध्ये तांब्याचा कळश आहे आणि तांब्याच्या कळशावर झाकलेलं आहे आणि झाकलेल्या आतमध्ये काय आहे? मंगळसूत्र. आतमध्ये काय? बांगडे. आतमध्ये काय? जोडवे. आतमध्ये काय? नाणी. 1835 सालचं नाणं. सती पती बरोबर गेलेली आहे. का? मागे राहून काय करायचं? पती माझा परमेश्वर, बस संपलं. मागे काय संसार करायचा? अरे जिवंत देह द्यायचा.
तसंच जो साधक आपल्या सद्गुरूला शरण जातो तो खरा सतीसारखाच आहे. जय जय. देवी देवतांना तुमच्या जाऊन विचारा की हे सिद्ध पुरुषांचे भक्त माझे आहेत का. म्हणून शुकदेवाने सुद्धा सांगितलंय की ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर देवलोकामध्ये गेल्यानंतर गुरूच्या शिष्याचं पूजन करते. पाहिल्या त्या आस्ती सर्व लोकांनी गावाने पाहिल्यानं आश्चर्य केलं. तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी, विश्वास धर तो विश्वास पूर्णत्वाला जाणं या नाव मुक्ती. विश्वासच नाहीये आणि विश्वास तुम्हाला व्हावा म्हणून आजच्या दिवशी इच्छा नसताना आम्ही बोलतोय. आजचा दिवस फक्त आपल्यावर केलेल्या कृपेत रडत बसण्यासारखा आहे. सकाळी मी पूजा करत होतो, ठीक आहे, आपल्याला आठवण सांगतो. पूजा करत होतो, पूजा करता करता निम्मी पूजा मी तशीच ठेवली आणि न्हाणीमध्ये जाऊन बाथरूममध्ये जाऊन डोळे पुसायला लागलो. का तर आपलं चरित्र आठवलं, आपण काय हिरा होतो अगोदर आणि तुम्हाला काय केलं. हा मागचा सगळा सिनेमा आपला माझ्या समोर त्याने आणून ठेवला. पाहावे आपण असी आपण या नाव बोली जे ज्ञान, आपण काय आहोत त्यांना दाखवलं. म्हणून आपली ओळख झाल्याशिवाय देवाची ओळख होत नाहीये. त्रिवार सत्य आहे. म्हणून चातुर्मासामध्ये आपलं सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करणं हे फार सुंदर. पूजा पुढे सरके ना, डोळ्यातून पाणी बस. का बरं की मनोदरीचा जडभाग गेला. तू माझ्यासाठी काय केलेलं आहेस हे मीच जाणतो, माझ्याशिवाय इतर कोणी जाणत नाही. मी काय होतो, मी काय आहे. समर्थ म्हणाले ह्या सत्पुरुषांनी काय केले, कशामुळे सुखी आहेत, तर सुख आल्यानंतर सुखाला एक ढेंग मारून ओलांडले आणि मग सुखाकडे पाहिले म्हणून सुखी आहेत. जय जय. आपण सुखासाठी लोळतोय, हित नेणते म्हणून आपण हिताला नेणते आहोत. म्हणून हे जाणते पुरुष आले आणि आपल्याला सांगितलं तू इकडे ये, तुला हे हित मी करून देतो. भाग्याचे तुम्ही आम्ही आहोत की या पुरुषाने आपलं आयुष्य वेचून संसार आपल्यावर ओवाळून टाकवलाय आणि आपला संसार चांगला केलेला आहे. म्हणून भल्याने परमात्मा लागा. का तर सद्गुरू म्हणजे काय आहे ते समर्थांनीच सांगितलंय, माऊलींनी बी सांगितलंय, वेदशास्त्राने सांगितलंय. म्हटले आम्हाला सांगण्यासाठी त्याची व्याख्या करता आली नाही, पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो सद्गुरू काय आहे. काय आहे. जय जय रघुवीर. सद्गुरू काय आहे का. सद्गुरू आहे परमार्थाचं जन्मस्थान. परमार्थाचा उगम कुठून झालाय, सद्गुरूतून, देवी देवतांच्यातून नाही. म्हणून असा जो सद्गुरू तुम्हा आम्हाला सुखरूप करून, गुरु चुकला तर शिष्याला त्याचा त्याग करण्याचं भी सोडवून दिलेलंही शास्त्रात, परंतु यथाविधी ते माहिती नसते. त्याला शास्त्रविद माहिती हवं. शुक्ल यजुर्वेद ज्यांनी स्थापन केला असे याज्ञवल्क स्मृतीचे पुरुष, मेधावी पुरुष याज्ञवल्क ऋषी. एक शास्त्राची घटना आहे म्हणून तुम्ही ऐकायचं. पाठ बसा. नारायण जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या भारतात असे असे पुरुष होऊन गेले की आपल्या गुरुची विद्या मागणी केली, साक्षात देवाकडून ब्रह्मत्व प्राप्त करून विद्या प्राप्त करून घेतली आणि ती तुमच्या आमच्या सुखासाठी वापरते जातात. शुक्ल यजुर्वेद. काय सामर्थ्य आहे त्याचं. याज्ञवल्क नावाचा विद्यार्थी आपल्या गुरूंच्याकडे म्हणजे मामांच्याकडे, म्हणजे ते वैशंपायन नावाचे त्यांचे गुरु, त्यांच्याकडे विद्या शिकायला जायचा. विद्या शिकत, वेद शिकत, श्रुती स्मृती न्याय सांख्य मीमांसा याचं शिकत 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 इतके प्रज्ञावंत की आयुष्यभर ज्या विद्येला शिकायला जाते ते 5 वर्षामध्ये त्यांनी प्राप्त केलं. किती? 5 वर्षात प्राप्त केलं. याज्ञवल्क नाव ऐकलंय की नाही कधी. ऋषी याज्ञवल्क, ज्यांच्या 2 पत्नी, एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी. मैत्रेयी उपनिषद ऐकले ना. मैत्रेयी उपनिषद जे त्यांनी लिहिलं, अशा स्त्रीनं, अशी स्त्री जी साक्षात्कारी होती, त्यांची पत्नी याज्ञवल्क्यांची,
हे याज्ञवल्क्यांनी 5 वर्षामध्ये वेदविद्या संपन्न केली आणि शास्त्रार्थ चालू होता. आणि शास्त्रार्थ चालू असताना तिथेच त्या शास्त्राचा मुख्य अधिकारी म्हणून त्यांना नेमलं गेलं. पहाटे उठले, स्नान करायचं, आपली विधी करायची, शास्त्रविध विधी आहे की नाही. आतासारखं आहे का 8 वाजता उठले आणि जपाला बसले. थोडासा ताप आलाय म्हणून हातपाय धुवून म्हटले नियम करतो की नाही नारायण. तुम्हाला एक छोटं सांगतो. हा ऋषिकेश जो तुम्ही ऐकले ना मगाशी त्याची, अरे गुडघ्याला चिंचोका बसल एवढी खोच होते आणि त्याच्यामध्ये एक चमचा भरून पू काढला होता डॉक्टर माळी डॉक्टरांनी. तरी सुद्धा त्या मुलानं 103-4 डिग्रीच्या तापामध्ये संध्या केलेली आहे. आईचा सद्गुरु तयाशी मोकलील कैसे. नारायण काय सांगत होतं. याज्ञवल्क पुरुष विसरायला लागलो का नाही. चातुर्मास सुरू होतोय आमचा. सर्व विसरणं म्हणजे चातुर्मास. आपल्या स्मृतीतून आपण बाहेर निघून जाणे म्हणजे चातुर्मास. घरात बायको आली तर तिला कोण पाहिजे म्हणजे चातुर्मास. आहे का नाही. एकाला विचारलं परवा, म्हटले ते चातुर्मास केव्हा सुरू आहे. मळवीतून शेतातून येत होतो. आहे म्हटलं गुरुपौर्णिमेनंतर आहे. कुठं आहे पौर्णिमा. म्हटलं वर शिवराज मध्ये. कुठं. शिवाचं राज्य जिथं चालतंय, जिथं लग्न लागते तिथं. कधी आहे म्हटले ते. आहे म्हटलं पौर्णिमेपासून. हा मला पट्ट्यात तेवढंच विचारून गप्प बसायचा. हा मला म्हणतो की चातुर्मास म्हणजे काय. मी म्हटलं हनीमूनला जायचं म्हणजे चातुर्मास. काय बोलूया. अरे पती पत्नीची तसंच देव आणि भक्ताची, गुरु आणि शिष्याची भेट होणे म्हणजे चातुर्मास. तिथे दोघाशिवाय तिसरं नाही म्हणजे चातुर्मास. जवाब कसा आहे. संसारिक का जवाब काय आहे. साधकों का नाही. संसाराला उत्तर दिलेलं होतं ते. काय तुला करायचंय. आज काय खातो, काल काय खातो, परवा काय खातो, काय खातो. आणि प्रश्न वाचले तर असो. याज्ञवल्क पुरुषांनी सांगितलं की म्हटलं हे बघ ऋषी याज्ञवल्क, मी त्या धर्मसभेला आहे आणि त्या धर्मसभेमध्ये आज विशेष निर्णय होणार आहे आणि त्या निर्णयाचा उत्तर मुख्य अधिकारी म्हणून मला नेमलेला आहे. तर यथायोग्य मला सहाय्य व्हावं तिथं सर्वांनी. ठीक आहे. याज्ञवल्क ऋषी आपल्या गुरुच्या कार्यासाठी रात्रभर झोपले नाहीत. रात्रभर चिकू रात्रभर झोपले नाहीत. आणि तेवढ्यात अंधारात अमावस्येचा दिवस याज्ञवल्क ऋषी उठले आणि गंगा स्नानाला चालले. तेवढ्यात त्यांची धाकटी बहीण बाळंतपणासाठी आलेली होती. आणि बाळंतपणासाठी आलेली ती बहीण बाळाला जन्म देऊन तिथंच त्या झोपडीच्या तिथे त्यांची ती काय असेल तिथे जशी ते बाळ रात्रीचं घुरंगळत कुठेतरी वाटेवर आलं आणि यांचा पाय पडला आणि बाळाचा मृत्यू झाला. कोण. वैशंपायन ऋषी म्हणजेच याज्ञवल्क्यांचे मामा. बाळाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर हे लगेच चर्चा धर्मसभेत कळली की हा ब्रह्महत्यारा आहे आणि या ब्रह्महत्याराला या सभेत यायचा अधिकार नाही. याला तीर्थाटनाला धडा. ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा नसतो. मग ब्राह्मणाला गावाच्या बाहेर काढणं म्हणजे मृत्यू असतो. ह्याला बाहेर काढा म्हटले, त्याला तीर्थाला पाडा आणि याला या धर्मसभेत कधीही पुन्हा प्रवेश नाही. अरे धर्म एवढा कठोर असतो. हो कठोर असतो. कसा कठोर असतो. गुरुची आज्ञा पालन करून सुद्धा माघारी आले आणि पुत्रांना जन्म दिला. साक्षात दिव्यमूर्ती पृथ्वीचाराला सेवेसाठी इथं दिल्या. त्या विठ्ठल पंतांना सुद्धा आणि रुक्माला सुद्धा धर्मसभेनं काय ठोठवावं. प्राणत्याग. इंद्रायणीच्या ढोळात तुम्ही आत्महत्या करायची. शास्त्र म्हणतं सुकृत निंदक मंदमती आत्महन अधोगती जाई.
जो आत्महत्या करतो तो अधोगतीला जातो, तो ब्रह्मराक्षस होतो. त्याला पुन्हा मृत्यूलोकात गर्भ मिळतो, मृत्यूलोक मिळत नाही, म्हणजे पृथ्वी मिळत नाही. याज्ञवल्क इथे ही घटना कळली. याज्ञवल्क पटकन धर्मसभेत गेले ना, हात वर केला आणि सांगितलं, या गुरुचं प्रायश्चित्त म्हटलं मी स्वीकारतोय. हा काय शिष्य असेल आहे का? या गुरुचं मी प्रायश्चित्त मी स्वीकारतोय, त्यांच्या जाग्यावर मला तुम्ही फाशी लावू शकता किंवा मी धर्मसभा, मी या देहाचं वाटेल ते द्यायला तयार आहे. मी 7 जन्मपर्यंत या पृथ्वी लोकाचा त्याग करायला तयार आहे, परंतु माझ्या गुरुला तुम्ही शासन करू नका. तेवढ्यात काय झालं, वैशंपायन नुसते गुरु नव्हते तर नातं अडकलेलं होतं. ठीक आहे ना? म्हणून शास्त्राने सांगितले की बापाने पुत्राला दीक्षा देऊ नये. शास्त्राने सांगितले बापाने पुत्राला कधीही दीक्षा देऊ नये, ते शास्त्र मान्य नाही. जय जय. माहित तरी पाहिजे की नाही तुम्हाला? हा माझी शिक्षा स्वतः घेतोय म्हणून हे क्रोधाग्नीनं भडकले आणि सांगितलं की तू स्वतःला एवढा मोठा विद्वान समजतोस का, एवढा मोठा तपस्वी समजतोस का? नालायक म्हटले, जर तुला माझी विद्या पचली असती तर बाकीच्या गुरूंच्याकडे तू का गेला होतास? कारण ऋग्वेद संहिता चालवणारे ज्यांनी स्थापन केली त्यांच्याकडे जाऊन त्याने ऋग्वेद सुद्धा शिकला होता. याज्ञवल्क्याने एवढाच नालायक असे म्हटले स्वतःला, थोडा एवढा गर्विष्ठ समजतोस? चल म्हटले, चल. इथे बी म्हटले धर्मसभेत तू स्वतःला श्रेष्ठ समज करतोयस की काय? अनेक लांछनं सहन केली याज्ञवल्क्याने आणि त्या धर्मसभेपुढे सांगितलं, असंच जर असेल तर माझं शिष्यत्व तुच्छ ठरलं असेल तर मी आज तुमची ही विद्या घेतलेली संपूर्ण सभेसमोर ओकून टाकतोय. आणि म्हणून तिथं तो ओकून टाकलेला ओकून टाकलेला तो वेद याज्ञवल्क्याने. आणि म्हटले इथून पुढे मी गुरु करणार नाही, मी साक्षात देवाला, आपणची होय देवगुरु, मी देवालाच साकडं घालतो. आणि तिथून पुढे त्यांनी सूर्यनारायणाची उपासना केली आणि तिथून सारस्वत्याच्या आधारे त्यांनी एवढी विद्या की त्याचा शुक्ल यजुर्वेदामध्ये रूपांतरित केलं. असे दिव्य पुरुष.